नमस्कार, स्वागत आहे तुमचं देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत चविष्ट अशी ओली शेंगदाणा मिरची। त्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा असा भन्नाट संगम भाकरी पोळी किंवा वरण भातासोबत खाल्ली तर जेवणाची चवच वाढेल। त्याच्यासाठी इथं 1 वाटी शेंगदाणे एका पॅनमध्ये टाकून भाजून घ्यायचे। भाजत असताना शेंगदाणे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि छान शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे। गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याचे जी साल असते शेंगदाण्याची जेवढी निघेल तेवढी साल व्यवस्थित अशी हाताच्या सहाय्याने चोळून काढा। हे बघा, अशा प्रकारे। आता इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून आणि त्याची देठं काढून घेतलेली आहेत। आता इथं लसूण, जिरं आणि मीठ घेतलेलं आहे। आता जे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि अगदी जाडसर वाटायचं, म्हणजे बारीक करू नका, जाडसर वाटून घ्या म्हणजे मिरची चांगली होते। आता इथं त्याच भांड्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका। मग याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आणि जाडसर वाटून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे। आता कढईमध्ये तेल टाकायचं। तेलामध्ये आपण जे हे वाटण केलेलं आहे ना मिरचीचं, ते मिरचीचं वाटण टाका आणि गॅस एकदम स्लो करा। गॅस स्लो करून मिरचीचं वाटण छान परतून घ्यायचं। त्यामध्ये मिरची व्यवस्थित परतून घेतली ना ती तिखट लागत नाही। मग व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये टाका अर्धा कप पाणी। अर्धा कप पाणी टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर परतून घ्या। व्यवस्थित परतल्यानंतर पाण्याला थोडीशी उकळी आली ना की मग याच्यामध्ये टाकायचं वाटलेलं जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्या। तर हे बघा, गॅस बंद करा। बस तयार आहे ओली शेंगदाणा मिरची। तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।